नाना भाऊंनी पहिले जे सिलेबसच्या बाहेर बोललेलं आहे त्याचे उत्तर देऊन देतो. खातेशी महाराज, काही सगळ्या योजना निराधारचे पैसे सुद्धा तुम्ही देत नाही आणि सांगतात की लाडक्या बहिणीमुळे देत नाही. त्यामुळे तसं खापर फोडू नका लाडक्या बहिणीवर. मागच्या काळात तुम्ही विरोधी पक्षात होता तर आम्ही सत्तेत होतो, त्यावेळेस आम्ही शक्ती कायदा आणला. राष्ट्रपती महोदयाकडे तो शक्ती कायदा आम्ही मान्यतेसाठी पाठवला. तुमचं सरकार आलं, या शक्ती कायद्याचं काय? नाना भाऊंनी पहिले जे सिलेबसच्या बाहेर बोललेलं आहे त्याचे उत्तर देऊन देतो, कारण रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये. निराधारचे कोणतेही पैसे रोखलेले नाही. उलट आता व्यवस्था अशी केली आहे, पूर्वी निराधारचे पैसे कलेक्टरकडे, तिथनं खाली, आता थेट खात्यात देतो. हा सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न असला तरी उगीच लोकांना वाटेल की आम्ही कुठले तरी हे पैसे थांबवलेले आहेत. दुसरं, आपण शक्ती कायद्याच्या संदर्भात सांगितलं. शक्ती कायद्याच्या संदर्भात तो कायदा आपल्याकडे परत आलेला आहे. आपण जे शक्ती कायद्यामध्ये काही गोष्टी केल्या होत्या त्यातल्या काही गोष्टी या ऑलरेडी नवीन 3 कायद्यात त्या कायद्यांमध्ये आलेल्या आहेत. काही गोष्टी अशा आहेत की ज्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या रुलिंगमध्ये बसत नाहीत, तर त्या गोष्टी वगळून ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला कायद्यात कशा आणता येतील याच्यावर आम्ही आता प्रयत्न करतो.